नागपूर शहरातील तब्बल 90% भागात पाणीपुरवठ्याचा तब्बल 36 तासांचा शटडाऊन राहणार आहे। हा शटडाऊन मंगळवारी म्हणजे 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 8 एप्रिलच्या रात्री 10 वाजेपर्यंत राहणार आहे। नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत महत्त्वाची दुरुस्ती हाती घेतल्याने पाणीपुरवठा प्रभावित राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक साठा करून ठेवावा असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलं आहे। नागपूर महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल 36 तासांचा शटडाऊन जाहीर केला आहे। हा शटडाऊन मंगळवारी म्हणजे 7 एप्रिलला सकाळी 10 वाजल्यापासून ते 8 एप्रिल रात्री 10 वाजेपर्यंत राहणार आहे। या दरम्यान शहरातील 58 जलकुंभावरून पाणी पुरवठा प्रभावित राहील। मनपाकडून पेंच 1, 2, 3, 4 हे जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवून अमृत योजनेअंतर्गत 900 मिलीमीटर व्यासाच्या फीडर मेन लाईनवर वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बाधित होणार आहे। नागपूर महानगरपालिकेनं नागरिकांना या कालावधीत आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवण्याचं तसंच पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलं आहे। तर नागपूर शहरातील लक्ष्मीनगर झोनमधील जुनं लक्ष्मीनगर जलकुंभ, गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला, टाकळी सीम, जयताळा, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर न्यू, तर धरमपेठ झोनमधील रामनगर ESR, रामनगर GSR, फुटाळा लाईन, सिव्हिल लाईन्स, रायफल लाईन्स, सेमनेरी हिल्स, दाभा, टेकडीवाडी, बर्डी, धंतोली जलकुंभ, तर हनुमाननगर झोनमधील चीज भवन, ओमकारनगर जुनं, ओमकारनगर नवीन, हुडकेश्वर, श्रीनगर, नालंदानगर आणि नरसाळा टॅपिंग, तर धंतोली झोनमधील वांजरीनगर जुने, वांजरीनगर नवीन, रेशीमबाग, हनुमाननगर, नेहरूनगर झोनमधील सक्करदरा 1 आणि 2 आणि 3, अमृत बीडीपेठ, अमृत बालाजीनगर, तर गांधीबाग झोनमधील सीताबर्डी किल्ला 1, सीताबर्डी किल्ला 2, किल्ला महाल, गोदरेज आनंदम आणि मेडिकल फीडर, तर सतरंजीपुरा झोनमधील बोरियापुरा फीडर, सेंट्रल रेल्वे परिसर, वाहन ठिकाण, तर आशीनगर झोनमधील नारानारी, अमृतनारी 1, अमृतनारी 2, जरीपटका आणि नारा, नागपूर सुधार पेन्या जलकुंभ या ठिकाणाहून पाणी पुरवठा प्रभावित राहणार आहे।